नाशिक परिसरातील चव्हाटा भागात गुरुवारी सायंकाळी 6 वाजता एका घराला भीषण आग लागली। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती समजते। आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले। स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले, मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणताना अग्निशामक दलाचे 3 कर्मचारी देखील भाजले गेले। या संपूर्ण प्रकाराबाबत अग्निशमक कर्मचारी ज्ञानेश्वर दराडे यांनी अधिक माहिती दिली। फायर हेडक्वार्टरला पोलीस स्टेशनवरून फोन आला, सदर ठिकाणी घटनास्थळावरती घराला आग लागलेली आहे, तर आपली मदत पाठवा। त्याप्रमाणे आमची फर्स्ट टर्नआउट QRV गाडी घटनास्थळावर आली असता वरती जिन्याने गेला असता वरती घरावरती धूर पूर्ण साचलेला होता। तिथं काही म्हणजे प्रत्यक्ष काहीच दिसत नव्हतं धुरामुळे। तर त्याच्यानंतर मग सिलेंडरचा स्फोट झाला। तर काही सेकंद सिलेंडरचा एवढा आवाज झाला का समोरच्या घरामधली एक बाई बेशुद्ध पडली आणि आमचे 3 कर्मचारी इसाक शेख, प्रथमेश गीते, आकाश गीते आणि ट्रेनी फायरमन असे 3 कर्मचारी इंजर्ड झाले। त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले। आत कोणी लॉक होतं, ते लॉक तोडलं आम्ही। कशामुळे आग लागली काही कळलं? काहीच नाही, काहीच कळलं नाही। आकाश ज्ञानेश्वर दराडे। सिलेंडरचा स्फोट झाला। चव्हाटा भागात मारुती मंदिराच्या बाजूला शुभम कृष्णकांत धाडा यांच्या मालकीच्या घरात रुपाली गायकवाड या भाडेकरी राहतात। त्यांच्या घरात गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही आग लागली। काही वेळानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट देखील झाला आणि या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।